एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सर आपल्यासोबत आहे. खरं तर पाकिस्तान विरुद्ध जी तणावाची परिस्थिती आहे त्यानंतर भारताने अनेक निर्बंध लावले आणि त्याच्यात अजून एक पाऊल पुढे टाकत आता पाकिस्तानी विमानांना म्हणजे व्यावसायिक असो किंवा मिलिटरीचे विमान असो यांच्यावर भारताची एअर स्पेस लावण्याकरता निर्बंध लावले. काय परिणाम नेमका त्याचा पाकिस्तानवर होईल आपल्याकडून आपण सरांकडून जाणून घ्या. सर, भारताने आता हे एक नवं पाऊल उचललेलं आहे. आर्थिक नाकाबंदी किंवा अजून काही निर्बंध टाकण्याच्या दृष्टीने कसं पाहताय सगळ्या निर्णयाकडे? आर्थिक नाकाबंदी तर करायला हवीच होती आणि यात दुसरी गोष्ट अशी होती की पाकिस्तानांनी आपल्या विमानांसाठी बचाव केलाय, त्यामुळे रेसिप्रोकेशन सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट होतं. पण यात एक गोष्ट लक्षात घेण्याला ही एकच आहे की आपल्याला मज्जाव केल्यामुळे जे नुकसान आपल्याला होणार आहे ते सहन करण्याची शक्ती आपल्या देशात आहे. पण तसंच तुम्ही पाकिस्तानबद्दल म्हणू शकत नाही. त्यामुळे आता त्यांच्या विमानांना आपल्या हद्दीत मज्जाव केल्यामुळे त्यांना एक साऊथ ईस्ट एशियामध्ये जिथे जिथे जायचं असेल तिथे तिथे एक वळसा घालून जावं लागेल आणि त्या वळस्याची किंमत ही सामान्य जनतेला मोजावी लागेल, म्हणजे पाकिस्तानी जनतेला मोजावी लागेल. कारण एअरलाईन हे पैसे कुठून आणणार आणि हे नुकसान कुठून सहन करणार. त्यामुळे फायनान्शियली आर्थिकदृष्ट्या नाकेबंदी करण्यासाठी सुद्धा हा एक अतिशय उत्तम उपाय आपण योजलाय असं मला वाटतं. अजून एक महत्वाचं, गेल्या काही दिवसापासून बांगलादेश आणि पाकिस्तानची दोस्ती जरा जास्तीत जवळ आलेली आहे. याच्यावरही थोडं नियंत्रण ठेवता येईल? नियंत्रण असं म्हणता नाही येणार, पण पाकिस्तान आणि बांगलादेशची दोस्ती सत्ता पलटापासूनच सुरू आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. पण आता अशी स्थिती झाली आहे की जागतिक जितक्या शक्ती आहेत त्या या भ्याड हल्ल्यानंतर भारताबरोबर आहे. तर आता पाकिस्तान आपल्याबरोबर कोण असू शकतो याच्या शोधात आहे आणि बांगलादेशसारखा अगदी छोटं राष्ट्र ज्याचं काहीच महत्व नाही आहे किंवा तो काहीच जागतिक घडामोडीत बदल करू शकणार नाही असं राष्ट्र थोडं समोर आलंय. त्यामुळे त्यांची ती मैत्री आता जरा दिसायला लागली आहे आणि ती साहजिक होती असं मला वाटतं. कारण पाकिस्तान आता डेस्परेशनमध्ये आहे. त्यांनी परवा म्हटलं होतं की रशिया आणि चायनानी मध्यस्थी करावी, त्यामुळे उठेल त्या देशाला ते सांगतायत. आता काल ते सांगतायत अमेरिकेने मदत करावी. त्यामुळे बांगलादेश आणि त्यांच्यात जे संबंध होते त्या सत्तेपालटानंतर ते वाढलेले आहेत आणि त्यात आता अजून बढोतरी होईल यात शंका नाही. सर, सगळ्यात महत्वाचं ही आपण एअर स्पेस जी पाकिस्तानी विमानांकरता बंद केली याचा आर्थिक भुर्दंड थेट पाकिस्तानी नागरिकांवर असेल आणि त्याचा कुठेतरी फटका तिथल्या गव्हर्नमेंटवर पण दबाव वाढेल. एका पद्धतीने वेगळ्या प्रकारची रणनीती म्हणता येईल आपल्याला. नक्कीच, अगदी नक्की आहे. कारण काय दर कॉन्फ्लिक्टला उत्तर फक्त मिलिटरीली दिल्या जात नाही, डिप्लोमॅटिकली किंवा डिप्लोमॅटिकली दिल्यानंतर त्याच्यापासून ज्या गोष्टी होऊ शकतात, जसं पाणी रोखल्यावर आम जनतेला फरक पडणार आहे आणि आम जनता जे करू शकते ते गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा कधी कधी शक्य नव्हतं. आता तिथली आम जनता अतिशय त्रस्त आहे, महागाई तिथे भयंकर आहे आणि पाकिस्तान या कारवायांमध्ये बिझी आहे. त्यामुळे आम जनतेला या कारवायांबद्दल आता घृणा निर्माण झाली आहे. जर त्यातले काही एलिमेंट्स असतील त्यांना हे आवडत असेल, पण मेजर जी आम जनता असते त्यांना काय हवं असतं? कपडा लत्ता राहणं. त्यांच्या बेसिक नीड्स जर तुम्ही कंप्लीट करू शकत नसाल आणि दुसऱ्या देशांच्या कारवाया करून ढवळाढवळ करत असाल तर आम जनता दुखी होणारच. आणि हे जे आता एअर ट्रॅव्हलचं ते लावल्यामुळे नक्कीच तिथली जनतेला त्रास होणार आणि त्याचं भुर्दंड तिथल्या गव्हर्नमेंटला भोगावं लागणार. म्हणजे तिथले सर्वसामान्य जे नागरिक आहेत ते त्रस्त आहेच, पण दुसरीकडे पाकिस्तानची मिलिटरी ही सतत सक्रिय भारताविरुद्ध वेगवेगळ्या कारवाया असो. आता अजून एक जी नवी माहिती येते ती एअर स्पेस म्हणजे जॅमर लावण्याची काहीतरी एक माहिती जी पुढे येत आहे. कुठेतरी भारताचे ड्रोन किंवा इतर जे काही गोष्टी आहेत ते रोखण्याकरता काही जॅमर लावण्याची माहिती पुढे येते. नेमकं कसं पाहताय या सगळ्या गोष्टींकडे? जेव्हा केव्हा असं कॉन्फ्लिक्ट होतं तेव्हा एक गोष्ट स्पष्ट असते
आणि बालाकोटनंतर आता ती अजूनच स्पष्ट झाली आहे की भारत आता चुपचाप बसणार नाही, काहीतरी करणारच. तर जेव्हा अशी स्थिती तयार होते तेव्हा आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी एअर डिफेन्स सिस्टम ऍक्टिव्हेट होते. आता या एअर डिफेन्स सिस्टमची गंमत अशी आहे की जवळजवळ वर्षभर सगळे देश एअर डिफेन्स सिस्टम ठेवतातच आणि ज्यांच्याकडून धोका जास्त आहे त्यांच्या बाजूला तर ते जास्त लावतात. तर यात एअर डिफेन्स सिस्टममध्ये काय काय असतं? तुमचे सेन्सर्स असतात जे कम्युनिकेशन पिकअप करतात किंवा रडार छोटे छोटे असतात ते पिकअप करतात. छोट्या छोट्या मिसाईल युनिट्सही असतात ज्यांचे स्वतःचे रडार असतात, त्यासुद्धा तैनात होतात. त्यानंतर मोठ्या डिस्टन्सवर पिकअप करणारे रडार असतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे सेन्सर्स एकत्र माहिती एका जागी देतात. त्यामुळे तुम्हाला असं हवाई याचं जवळजवळ पूर्ण चित्र मिळतं एकत्र. त्यामुळे भारतातनं जर काही विमानं उडली हमला करण्यासाठी किंवा जायला प्रयत्न करू लागली तर पाकिस्तानला ते कळावं यासाठी या पाकिस्ताननी हे एअर डिफेन्स सिस्टम केल्यात. तर मी जसं सांगितलं की शांततेच्या काळातही असतात, पण अशा वेळी ते काय करतात, शांतताच्या काळात दुसऱ्या देशांच्या बॉर्डरलाही लावलेले एअर डिफेन्सही ते इकडे घेऊन येतात. म्हणजे ती आपली एअर डिफेन्स सिस्टम अजून बळकट करतात. म्हणजे त्याच्यात गॅप्स नको, हे त्याचं मुख्य महत्व असतं. कारण जवळजवळ 100,000 किलोमीटर कव्हर करायचे असतात, त्यामुळे गॅप्स होतातच. आणि गॅप्समधून लोक जाऊ शकतात, म्हणजे तुमचा शत्रूची विमानं त्यातून जाऊ शकतात. म्हणून त्याला फुलप्रूफ करण्यासाठी आता जे म्हणण्यात येत आहे की त्यांनी अजून वाढवलं ते म्हणजे त्यांनी पीस टाईमच्या एअर डिफेन्स मधल्या काही युनिट्स भारताच्या बॉर्डरकडे बोलवून पूर्ण बॉर्डर कव्हर करण्याचा प्रयत्न ते करतायत. म्हणजे पाकिस्तानच्या पश्चिमेकडे असलेले सुद्धा जे काही हे लावलेले एअर डिफेन्स ते आता पाकिस्तानने पूर्व बॉर्डरवर आणलं, म्हणजे भारताच्या दृष्टीने. पण दुसरीकडे सगळ्यात महत्वाची इराण, बलुचिस्तान, अफगाणिस्तान ही बाजू त्यांची कमकुवत झालेली आहे. ती किंबहुना तिथे जास्ती हल्ले होत आहे गेल्या काही काळापासून. तिथे त्याचे परिणाम दिसतील आणि भारताकडे जास्ती कॉन्सन्ट्रेट केल्यामुळे तिथे त्यांना फटका बसेल आणि तो कुठेतरी भारताला सुद्धा त्याचा म्हणजे पुढच्या वातावरणात फायदा होऊ शकेल. भारताला यात फायदा असं म्हणता नाही येणार, पण ही गोष्ट तुम्ही जी म्हटली ती अगदी बरोबर आहे. कारण शांतता काळात बलुचिस्तानकडे, चीनकडे, इराणकडे अशा सगळ्या, इव्हन समुद्राकडे, अशा सगळी चहूकडे त्यांनी एअर डिफेन्स सिस्टम लावलेली असते. पण आता भारताबरोबर त्यांचे संबंध खराब झाल्यामुळे आणि भारतातून विमानं येण्याची शक्यता असल्यामुळे त्यांनी भारताच्या बॉर्डरवर सगळा आपला एअर डिफेन्स कॉन्सन्ट्रेट केलाय. त्यामुळे तुम्ही जसं म्हटलं ते अगदी तंतोतंत खरं आहे, तिकडची बाजू त्यांची वीक झालेली आहे आणि त्याचा फायदा त्यांच्याच देशातील ज्या काही शक्ती आहेत, जसं बलुचिस्तान तुम्ही एक नाव घेतलंच, त्या संपूर्णपणे घेणारच. कारण त्यांना माहिती आहे की आता सगळं कॉन्सन्ट्रेशन यांचं इकडे आहे. त्यामुळे यात भारताचा डायरेक्ट जरी फायदा नसेल तरी इनडायरेक्टली नक्कीच याचा फायदा होईल. सर, अजून एक गोष्ट, खरं तर गेल्या काही दिवसापासून पाकिस्तानचे जे नेते आहे किंवा तिथले जे मिलिटरी अधिकारी आहेत ते अनेक सातत्याने वक्तव्य करतात. भारत आता हल्ला करणार, 36 तासात हल्ला करणार, 48 तासात हल्ला करणार, 24 तासात हल्ला करणार. याची तिथल्या लोकांना जास्ती सतर्कता आहे. कारण की उरी आणि बाकीचे जे हल्ले झाले होते त्यानंतर ते कुठेतरी घाबरलेले वाटत आहे. तर दुसरीकडे भारतातूनही मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे की पाकिस्तानवर कारवाई कधी, कारण की आपल्याला उरीचं सगळं माहिती आहे, याच्यापूर्वी एअर स्ट्राईक केले होते ते सगळ्यांना मिळेल. त्यामुळे कुठेतरी केंद्र सरकारवर पण दबाव वाढतोय. दबाव वाढला तरी मला एक म्हणजे आत्ता जे झालंय त्यात एक मजेदार गोष्ट निदर्शनास येते आहे. ती म्हणजे अशी की आतापर्यंत असं कधीही झालं तरी जागतिक शक्ती ज्या होत्या त्यांनी कधीही असंही कुठल्याही देशाला म्हटलं नाही. जसं इस्रायल हमासमध्ये काही झालं तर कोणीही आतापर्यंत इस्रायलला हे नाही म्हटलं की नाही हमासवर तुम्ही ताबडतोब हल्ला करा आणि झालेल्या याचा बदला घ्या. परंतु
जर आजची जी स्थिती आहे, म्हणून मी त्याला म्हटलं तर जरा विचित्र आणि मजेशीर अशी स्थिती निर्माण करतायत हे जागतिक दृष्ट्या बरेच देश, असं मला का वाटतं ते यामुळे. सर्वात पहिले अमेरिकेने सांगितलं, त्याच्या नंबर 2नीच सांगितलं की बुवा तुम्ही, तुमच्यावर हमला झालाय, भ्याड हमला होता, तुम्ही काहीतरी करा आणि आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. 2 दिवस जात नाही, युकेनी ताबडतोब म्हटलं की तुम्ही हल्ला केलाच पाहिजे, हा भ्याड हल्ला परतवून लावलाच पाहिजे, त्यांना शोधून काढून त्यांना नामोहरम करा. तर हे इतके देश आणि जसं तुम्ही म्हटलं देशातली जनता सुद्धा सगळे युद्ध 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 एवढंच म्हणतायत. पण ही गोष्ट तितकी सोपी नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. जागतिक शक्ती ज्या अनेक आहेत वेगवेगळ्या, त्या आपल्या देशालाच जी प्रगती होते आहे त्याच्यावर किती खुश आहे हे सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे ही गोष्ट जे ते म्हणतात की बदला घ्या बदला घ्या बदला घ्या, ती सुद्धा अतिशय विचारपूर्वकच लोक लक्षात घेतील आणि त्यानंतरच ते त्याच्यावर कारवाई करतील. जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे तुम्ही म्हणताय ते सगळे म्हणतायत किंवा जनता म्हणताय म्हणून लागलीच हल्लाबोल करतील असं नाही, आणि ते बरोबर आहे असं माझं ठाम मत आहे. म्हणजे जिओ पॉलिटिकल गेम प्लॅन हा सगळा जागतिक स्तरावर सुरू आहे आणि भारताने काय पुढे पावलं उचलले पाहिजे, कारण की कोणीच परमनंट मित्र आणि कोणीच परमनंट शत्रू नसतो. हे आपण गेल्या काही दिवसात पाकिस्तान आणि बांगलादेशच्या उदाहरणावरूनही पाहतोय. डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर जागतिक समीकरण बदललेली पाहतोय आणि या अशाच्यात भारताने पाकिस्तान विरुद्ध कसं डील करावं, कधीपर्यंत पावलं उचलतील असं वाटतं आणि काय पुढचं चित्र राहू शकेल. यात एक मी अगदी स्पष्टपणे सांगितलंच की बाहेरून जे तुम्हाला विचार मिळतायत किंवा ज्या सूचना मिळतायत किंवा जनतेला जे हवंय की ताबडतोब ऍक्शन झाली पाहिजे, ते आपलं सरकार नक्कीच ध्यानी ठेवेल, पण त्याच्यावर बेस्ड कारवाई करेल असं कधीच होणार नाही. या सरकारला बरोबर माहिती आहे की कसं करायचं, केव्हा करायचं आणि काय करायचं. त्यामुळेच जे डिप्लोमॅटिकली ताबडतोब करावं लागतं ते त्यांनी किती ताबडतोब केलं हे सगळ्या जगाने बघितलं. पण कुठला पर्टिक्युलर देश म्हणतोय त्यामुळे आपण ती कारवाई करावी इतके अनभिज्ञ आपण या वॉरच्या याच्यात नाही असं मला वाटतं. त्यामुळे नक्कीच विचारपूर्वक आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा योग्य ती कारवाई योग्य त्या ठिकाणी योग्य त्या लोकांविरुद्ध आपला देश नक्कीच करेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर भारताने पाकिस्तान विरुद्धची एअर स्पेस जी आहे पाकिस्तानी विमानांना ती बंद केली आहे आणि एका प्रकारे आर्थिक नाकाबंदी करण्याच्या दृष्टीने आणि पाकिस्तानला कुठेतरी कोंडीत पकडण्याच्या दृष्टीने भारताने हे पाऊल उचललं आहे आणि यापुढचेही भारतीय सरकार जे पावलं उचलेल ते योग्य वेळी आणि योग्य टायमिंग साधून करेल असा विश्वास चाफेकर सरांनी व्यक्त केला आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर.